आता बघा, पहिले तुम्हाला टायरचे 4 बोल्ट लूज करायचे आहेत. मग तुम्हाला जॅक लावायचा आहे. असं जॅक तुम्हाला चढवायचं आहे. मग तुम्हाला हे 4 नट बाहेर घ्यायचे आणि टायर बाहेर घ्यायचे. तुम्हाला हे असं लूज करायचं आहे. तुम्हाला जॅक चढवल्यानंतर असं तुम्हाला टायर साईडला ठेवायचं आहे. मग जे तुम्हाला कॅलिबर दिसते आतमध्ये हे पिस्टन आहे, हे तुम्हाला आत दाबायचं आहे. आता स्क्रूड्रावर टाकून तुम्हाला फक्त आत दाबायचं आहे. ते पिस्टन हळूहळू आत जाईल. हे आता तुम्हाला दाबायचं पूर्ण. 12च्या पाण्याने तुम्हाला हे लूज करायचं 12चा नट. असं ब्रेक पॅड तुम्हाला बाहेर घ्यायचं आहे. मग नवीन ब्रेक पॅड तुम्हाला बसवायचं आहे त्याला. मग तुम्हाला हे 12चा नट परत टाईट करायचा कॅलिबर आत दाबून. मग आपल्याला टायर लावून घ्यायचा परत ह्याच्यावर. हा परत तुम्हाला टायर लावायचा. ज्या खाली घ्यायचं आहे. मग टायर तुम्हाला फुल टाईट करायचे. इकडचं सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला ब्रेक पंप करायचं आहे तुम्हाला, कारण की सिलेंडर आत दाबल्यामुळं ब्रेकवर येतो. मग तुम्हाला ब्रेक पंप करायचा, ब्रेक हाडूस तर हार्ड झालं की मग गाडी तुम्हाला चालू करायची आहे. अशोक लेलँडचा ब्रेक पॅड टाकून झाला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.